अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाबाबत शासन सकारात्मक असून 200 खाटांच्या अतिरिक्त इमारतीसाठी निधीही दिला जाणार आहे। तो लवकरच प्राप्त होईल, त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज दिली। स्त्री रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन करण्याबाबत पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले होते। त्याचप्रमाणे पालकमंत्री ठाकूर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह वित्तमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी प्रत्यक्ष भेटूनही चर्चा केली। हे काम लवकरच मार्गी लागणार असून स्त्री रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाबाबत शासन सकारात्मक आहे, असे पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले। शासनाकडून अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय 200 खाटांचे आहे। अतिरिक्त 200 बेडचे रुग्णालय मंजूर झाले आहे। त्यासाठी 45,61,58,000 रुपये निधीला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे। सदर काम प्रगतीपथावर असून 10,10,00,000 रुपये निधी खर्च झाला आहे। उर्वरित निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच सध्या सुरू असलेल्या 200 बेडच्या दुरुस्ती कामासाठी 51 लाख रुपये निधी देण्याबाबत मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय 400 बेडचे होत असून त्यासाठी कर्मचारी आकृतीबंध अद्यापपर्यंत मंजूर झालेला नाही। याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाने सादर केलेला आहे। तसेच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय टप्पा 2 इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत। त्यासाठी लागणारी आवश्यक उपकरणे व साहित्य सामुग्री अपात्र असल्यामुळे रुग्णालय सुरू होण्यासाठी विलंब होत आहे। त्यामुळे निधी देण्याची व आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याची मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।